नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आत्माराम गाडगीळ सर. कार्यक्रमामध्ये सगळ्यात आधी तुमचं स्वागत करते. सगळ्यात आधी कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. विषयाला सुरुवात करण्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर गाडगीळ एक सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ व अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. त्यांनी त्यांचं MBBS मुंबईच्या लोकमान्य रुग्णालय येथून पूर्ण केलेलं आहे. त्यांचं पदवीधर शिक्षण DNB ऑर्थो हे केरळमधील नामांकित मेडिकल ट्रस्ट हॉस्पिटल इथे झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी हे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी या विषयात मदुराई तामिळनाडू येथे झालेली आहे. 2021 साली त्यांनी नांदेड येथे डेक्कन जॉईंट रिप्लेसमेंट व ट्रॉमा सेंटरची स्थापना केली आहे. डॉक्टर गाडगीळ यांचा जन्म एका शेतमजुराच्या घरात झालेला असल्यामुळे त्यांना गरिबीची जाण आहे. योग्य दरात ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. डेक्कन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी गुडघेदुखीच्या आजारापासून अनेक रुग्णांना बरं सुद्धा केलंय. ग्रामीण भागात त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेतलेले आहेत. 300हून अधिक जॉईंट रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रिया त्यांनी आतापर्यंत केलेल्या आहेत. ते एक निष्णात सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी लगेच आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न आहे, खरं तर महत्वाचा विषय आहे जॉईंट रिप्लेसमेंट. तर सगळ्यात पहिला प्रश्न मला वाटतं मला तोच विचारायचा आहे. प्रेक्षकांना सुद्धा ऐकायला आवडेल की जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय आणि ती कुठल्या सांध्यांवर नेमकी केली? जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. म्हणजे जो जॉईंट खराब झाला आहे, जो सांधा खराब झालेला आहे, त्या जागी नवीन सांधा टाकणे याला जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया असं म्हटलं जातं. जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया मुख्यत्व हे जांघेच्या जॉईंटवर केलं जातं, ज्याला हिप जॉईंट म्हणतात. दुसरं गुडघ्याच्या जॉईंट वरती त्याचं शस्त्रक्रिया केली जाते. आणि तिसरं म्हटलं की शोल्डर आणि एल्बो रिप्लेसमेंट या ठिकाणी ही जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाचा वापर केला जातो. जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाला एक आता रिसेंटली म्हणतात की एक सक्सेसफुल सर्जरी मानलं जातं. 21व्या शतकामध्ये 21st सेंचुरीची सर्जरी असं म्हटलं जातं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीला. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं आता की जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे नेमकी काय आणि 21व्या शतकात ही किती महत्वाची आहे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी. तर पुढचा प्रश्न माझा असा आहे की हिप जॉईंट रिप्लेसमेंट क्रिया नेमकी कोणत्या रुग्णांवर केली जाते? म्हणजे तुम्ही अशा कोणत्या प्रकारचे रुग्ण बघता की ज्यांच्यावर ही शस्त्रक्रिया चालून जाते? काय सांगा. हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया मुख्यत्व ज्यांचं जांघेचं हाड जे आहे, जे जांघेचा भाग जो आहे, फिमोरल हेड जो आहे किंवा ज्याच्यामध्ये वात आहे, सांधेवात आहे किंवा तो भाग काही दुर्धर आजारामुळे जसं की एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड म्हणतात आपण, ज्याच्यामध्ये फिमोरल हेड जो आहे, जो जांघेचा हाड जो आहे, त्याचा रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे तो जो जांघेचा भाग जो आहे तो भाग खराब होऊन जातो. अशा रुग्णामध्ये हिप जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. किंवा ज्या रुग्णामध्ये इन्फेक्शन झालं असेल किंवा फ्रॅक्चर झाला असेल किंवा ज्या रुग्णामध्ये जन्मताच अपंगत्व असेल, जसं कंजेनिटल डिफॉर्मिटी असेल, अशा रुग्णामध्ये आपण हिप जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. नक्कीच. ही जेव्हा हिप जॉईंट रिप्लेसमेंट केली जाते, जेव्हा तुम्ही शस्त्रक्रिया करत असता त्यावेळेला नेमके कोणत्या प्रकारचं मटेरियल वापरलं जातं किंवा नेमके काय प्रकार आहेत? याच्यामध्ये सुद्धा काही प्रकार आहेत का? कोणत्या प्रकारे ती केली जाते? हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया मुख्यत्व 2 प्रकारची आहे. एक अर्धी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ज्याला हेमिआर्थ्रोप्लास्टी म्हणतात आणि पूर्ण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ज्याला टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणतात. अर्धी हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जी आहे, ज्यांच्यामध्ये जांघेचा हाड तुटलेला आहे, 60 वर्षाच्या नंतर ती केली जाते. ज्याच्यामध्ये फक्त फिमरचा भाग जो आहे, जो फक्त हेडच बसवलं जातं. आणि टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जी आहे, ज्याच्यामध्ये फिमरचा हेड आणि वरचा खोबा जो आहे तो पूर्णपणे बदलला जातो. याच्यामध्ये जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट्स आहेत. जसं की आता सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आणि अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया. सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ज्या हाडाची क्वालिटी खराब आहे, ज्या हाडामध्ये ऑस्टिओपोरोसिस आहे, त्याच्यामध्ये सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. आणि ज्यांच्यामध्ये हाडाची क्वालिटी चांगली आहे त्याच्यामध्ये अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केली जाते. त्याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे, ते सिरॅमिक्स जे मटेरियल जे बनलेलं जे आहे ते सिरॅमिक्सचं बनलेलं असतं आणि दुसरं ते कोबाल्ट क्रोमचं मटेरियल बनलेलं असतं. तर अशा प्रकारचे रिप्लेसमेंटचे जॉईंटचे प्रकार असतात. अशी काही रुग्णांची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेली आहे ज्यांच्यावर सरांनी आतापर्यंत सर्जरी केलेली आहे आणि त्यांना नेमका काय फरक पडलेला आहे आपण जाणून घेऊया. माझं नाव शंकर लिंगराव काळे आहे. माझं वय 48 वर्ष आहे. माझी गाडी स्टँडला लावून आणि घरासमोर मी पडलो होतो आणि त्याच्यामध्ये जे हिपचं फिमर लेग आहे ते तुटल्या गेलं होतं. त्यानंतर मी जुलै 2023 ला ऑपरेशन केलं होतं, पण ते सक्सेस नाही झालं. हाड तुटलं नव्हतं. आणि त्यानंतर परत 1 वर्षभर मला खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. काही दिवस वाकरवर चाललो, काही दिवस गाडीवर चाललो. आणि त्याच्यानंतर मला बऱ्याच ठिकाणी दाखवावं लागलं.
नांदेडला खूप ठिकाणी दाखवलं. नंतर डॉक्टर गाडगीळ सर म्हणून आहेत नांदेडला डेक्कन हॉस्पिटल, त्यांची ओळख झाली आणि त्यांच्याकडे दाखवलं आणि त्या ठिकाणीच हिप रिप्लेसमेंटची सर्जरी केली आणि ती होऊन आज 2 महिने झाले. मला बिलकुल पहिल्यासारखा त्रास नाही किंवा तकलीफ नाही आणि मी माझं जे रेग्युलर दैनंदिन कार्यक्रम आहेत समजा पूर्ण वर्किंग आहे ते करू शकतो. समजा आज रोजी काहीही त्रास नाही मला, माझं पूर्ण पहिल्यासारखं जीवन जगत आहे. डॉक्टर, ज्या पद्धतीनं आपण आता रुग्णाची प्रतिक्रिया ऐकली की त्यांना सुद्धा किती फरक पडलेला आहे ही शस्त्रक्रिया केल्यानंतर, तर पुढचा प्रश्न माझा असाच आहे की हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाचे कोणतीही शस्त्रक्रिया करताना त्याचे फायदे आणि तोटे असतात, तर ही शस्त्रक्रिया करताना नेमके त्याचे फायदे आणि तोटे काय असतात? मला वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ते कळणं फार महत्वाचं आहे. काय सांगू शकता? हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जो आहे, आपण जे मेन जे बॉडीचं जो वजन बेअर करणारा जॉईंट जो आहे आपल्या जांघेचा आणि गुडघ्याचा आणि अँकल जॉईंट पासून आपलं वेट बेअरिंग केलं जातं. जर हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया केल्याच्या नंतर ज्या रुग्णांना जांघेचे त्रास असेल किंवा जे चालण्यामध्ये पाय वाकडा पडत असेल किंवा पायाची मुवमेंट होत नसेल, त्याच्यातून ते पूर्णपणे बरं होऊ शकतं. आणि जवळपास हे जर ऑपरेशन सक्सेसफुल पूर्णपणे झालं तर जवळपास 20 ते 25 वर्षापर्यंत एका जॉईंटचं लाईफ पेशंट रुग्णाला भेटू शकतं. आणि याचे तोटे काय आहेत, तर याचे 2 मुख्य तोटे आहेत की बाबा हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाचे सर्वात मोठा तोटा म्हणजे इन्फेक्शन आहे आणि दुसरा तोटा जो आहे ते डीप वेन थ्रोम्बोसिस आहे किंवा फ्रॅक्चर असतील, पेरिप्रोस्टेट फ्रॅक्चर असं म्हटलं जातात. तर त्यातलं पहिलं जे आहे ते इन्फेक्शन कसं टाळायचं, तर इन्फेक्शन हे चांगल्या पद्धतीनं ऑपरेशन जर झालं असेल, लॅमिनार फ्लो ऑपरेशन थिएटरमध्ये झालं असेल किंवा जर ऑपरेशन करण्याच्या अगोदर रुग्णाच्या योग्य तपासण्या केल्या असतील, जसं की बाबा डेंटल इन्फेक्शन आहे का रुग्णाला, किंवा युरिनमध्ये इन्फेक्शन आहे का, किंवा बाकीचे अजून कुठे इन्फेक्शनचे फोकस आहेत का, हे सगळं रूल आउट करायला पाहिजेत. पेशंटची यथोचित तपासणी करायला पाहिजेत. त्याच्यानंतर योग्य तपासणी निवड झाल्याच्या नंतरच पेशंटचं ऑपरेशन करायला पाहिजेत आणि सर्जरीच्या नंतर काही पेशंटना काळजी घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं सर तुम्ही सांगितलं की ही शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याचे काय फायदे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचे याचे तोटे काय असतात आणि त्यावर तुम्ही कशा पद्धतीनं उपचार करता हे सगळं पाहिल्यानंतर रुग्णाचं, अशा एका रुग्णाची प्रतिक्रिया सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. तुम्हाला काय पहिल्यांदा काय त्रास होता? मला असं बसता उठता बनत नसत, टेकून बसायचं उठायचं, जेवताना म्हणजे पायावर ताट घेऊन मी पाय लांब करून घेऊ. हा त्रास पण कधीपासून आहे? लग्नाच्या आधी पडली होती. असं का? पडले होते का तुम्ही? बरं म्हणजे लग्नाच्या आधी 1 वर्षात. बरं बरं. तेव्हापासून त्रास होता. आज समजा ते त्रास सहन केला, सहन होईल गेला मला. अच्छा, ठीक. म्हणून ऑपरेशन केलं तुम्ही? ठीक. ऑपरेशन कसं म्हणजे आता हे लय वैतागून केल्यासारखं केलं ऑपरेशन. असं का? आता कसं वाटतं तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर? ऑपरेशन पासून म्हणजे फक्त मांडी घालून बसायचं नाही ना, असं कडेच्यावर बसा बनायला जेव्हा बनायला. अच्छा, ऑपरेशन पासून तुम्ही काय काय काम करायला लागले? असं का? चांगले भरता आले तुम्हाला? बरं बरं. पुन्हा झाडून वगैरे काढताना पहिल्यांदा त्रास होता का तुम्हाला? झाडून काढतो, स्वयंपाक करतो, माझा टूलवर बसून करतो. मग आता तुम्ही डेक्कन हॉस्पिटलला तुम्ही ज्यावेळेस हे केलं, दवाखान्यात गेले, पहिल्यांदा कुठे कुठे दाखवलं तुम्ही? पहिले नांदेड केला, औरंगाबाद दाखविला, यवतमाळ, हिंगोलला पोटात गुण आहे ना आम्हाला 100% गुण येतच आणि ऑपरेशन म्हणजे असं लय चांगलं ऑपरेशन. डॉक्टर, आता ज्या रुग्णाने प्रतिक्रिया दिली त्यांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सांगितलं, तर गुडघेदुखीचं नेमकं कारण काय आहे? यामध्ये गुडघेदुखी सुद्धा तितकीच महत्वाची असते मला वाटतं. यापासूनच सगळ्याची सुरुवात होत असते. तर गुडघेदुखीचं नेमकं कारण काय आहे त्यापासून सुरुवात करूया आणि मग बाकीच्या गुडघेदुखींच्या प्रश्नांकडे जाऊया. गुडघेदुखी आता मुख्यत्व जे आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर वयानुसार जे आहे, जसं वय वाढत जाईल तसं त्याच्यानुसार येणारी गुडघेदुखी, आणि दुसरं कारण आहे जे आमवात, रिमॅटिक आर्थरायटिस, याच्यामुळे होणारी गुडघेदुखी. तर आपण मुख्यत्व आता जे आहे आपला जे प्रश्न जो आहे ते आपण ते ऑस्टिओआर्थरायटिस, जे वयानुसार होणारे ऑस्टिओआर्थरायटिस त्याच्याविषयी आपण बोलू आपण. तर गुडघेदुखीचं मुख्यत्व कारण जे आहे ते सगळ्यात जास्त स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. दुसरी गोष्ट, ज्यांच्यामध्ये ओबेसिटी, लठ्ठपणा जास्त आहे, यांच्यामध्ये देखील गुडघेदुखीचे कारण होऊ शकतात. आणि बाकी जे आपल्या वयानुसार जे ऍक्टिव्हिटीज होतात त्याच्यानुसार देखील ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण जास्त होऊ शकतं. नक्कीच. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की गुडघेदुखीचा त्रास कोणाला होऊ शकतो आणि कोणावर कशा पद्धतीनं तुम्ही उपचार करत असता, तर गुडघ्याची सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया जी असते ती साधारणपणे कशी केली जाते आणि कसं ओळखावं की या व्यक्तीवर ही प्रक्रिया करणं महत्वाचं आहे, याबद्दल काय सांगता येईल? गुडघेदुखीचे जे रुग्ण जे आहेत काही लक्षणं असतात त्यांच्यामध्ये, जसे की तुम्हाला पायऱ्या चढताना त्रास असेल का, मांडी घालून बसताना त्रास असेल का, गुडघ्यातनं विशेष प्रकारचा आवाज येतोय का, आणि डेली ऍक्टिव्हिटीज तुमच्या जे आहेत, तुम्ही जे रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत ते तुम्हाला करता येतात का नाही,
त्या बघणं गरजेचे आहेत. जर रुग्णालय ॲक्टिव्हिटी करता येत नसेल तर मग आपण त्या गोष्टीचे लक्षणं जे आल्याच्या नंतर पेशंटचे तपासणी केल्या जातात. तपासण्यामध्ये आपण पेशंटचे मुख्यत्वे एक्सरे केले जातात. त्याच्यामध्ये दोन्ही पायाचं वजन टाकून पायावरती एक्सरे टाकून एक्सरे केले जातात. त्याच्यामध्ये वाताची ग्रेडिंग केली जाते की बाबा वात कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या टाईपमध्ये आहे. त्याच्यानुसार मग पेशंटची तपासणी केली जाते की बाबा पेशंटला खरंच गुडघे रिप्लेसमेंट सर्जरीचा गरज आहे का त्याला अजून दुसऱ्या ठिकाणी काय त्रास आहे का. जसं की गुडघ्यामध्ये काही पेशंटला प्रॉब्लेम असतात खूप वेळा की जॉईंटमध्ये जागेमध्ये त्रास होऊ शकतो किंवा पाठीमध्ये पण त्रास होऊ शकतो. अशी पेशंटची रुग्णाची निवड केली जाते. निवड केल्याच्या नंतर त्याच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात. जसं की आपण आता बोलू की दाताची तपासणी असेल, रक्ताची तपासणी असेल किंवा लघवीची तपासणी असेल. या सगळ्या तपासणी झाल्याच्या नंतर 60 वर्षाच्या पर्यंत पेशंट शुगर आहे का ते बघितलं जातं आणि त्याच्यानंतर मग पेशंटची निवड केली जाते शस्त्रक्रियासाठी. तर डॉक्टर, ज्याप्रमाणे मला वाटतं शस्त्रक्रिया गुडघ्याची कशी केली जाते याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं. याबद्दल मला आणखीन बरंच जाणून घ्यायचंय. मात्र अशा एका रुग्णाची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. नेमकं त्यांचं याबद्दल काय म्हणणं आहे आपण ऐकूयात. माणिकराव शेवटी शिरपूर. आपल्याला गुडघ्याचा होता, 5 वर्षापासून होता. लय दुखत म्हणजे काठी वालतो. मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? दवाखाली केली दुसरीकडे. बसू कल्याणला गेलो, परभणी गेलो, गंगाखेड गेलो, पालम गेलो. तुम्हाला पहिला जे त्रास होता ते पूर्ण त्रास कमी एकदम कमी झाला सकाळी. मला सकाळी वाटलं की पहिलं जसं मी चलत होतो तसं, म्हणजे हाऊस मावली नाही. ऑपरेशन झालेलं 1 नंबरचं झालेलं. करतो आऊत आणतो शेतामध्ये फवारतो, पाणी आणतो, ढोरायला चारावरण करतो, ढोरं वळीतो. एका छोट्याशा विश्रांतीची आता वेळ झालेली आहे. लगेचच या विषयाला घेऊन भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही सांगत होता की कशा पद्धतीनं गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया जी आहे ती केली जाते, मला वाटतं अशाच प्रकारे काही पेशंट्स तुमच्याकडे आलेले आहेत जे आधी गुडघेदुखीचा त्रास घेऊन तुमच्याकडे आलेले होते आणि तुम्ही शस्त्रक्रिया किंवा तुम्ही उपचार केल्यानंतर त्यांच्यामध्ये किती फरक पडलेला आहे त्याबद्दल काय सांगा. एक 78 वर्षाची आजी आहेत. या शस्त्रक्रियाच्या अगोदर त्यांना चालता येत नव्हतं. अक्षरशः त्यांना हॉस्पिटलमध्ये आणताना उचलून आणलं होतं त्यांनी. बिना वॉकरच्या साहित्याने ते बाथरूमला देखील जाऊ शकत नव्हत्या आणि डेली रुटीन ऍक्टिव्हिटी करू शकत नव्हत्या. तर हाच पेशंट शस्त्रक्रियाच्या नंतर काय ऍक्टिव्हिटीज करू शकतो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की हे घरातलं सगळं काम करू शकतात, मांडी घालून बसू शकतात, स्वयंपाक करू शकतात आणि विशेष म्हणजे ते 78 वर्षी त्या घरी एकटे राहतात. तर आपण या व्हिडिओतून ती माहिती घेऊ शकतो आपण. नक्कीच. मला वाटतं अगदी इतक्या जास्त वयातल्या सुद्धा ज्या स्त्रिया आहेत त्या येतात किंवा जे रुग्ण आहेत ते येतात आणि त्यांना ही शस्त्रक्रिया केल्यानंतर कशा पद्धतीनं फरक पडतो हे सुद्धा आपण प्रेक्षकांना दाखवलेलं आहे. मात्र ही सुद्धा शस्त्रक्रिया करत असताना तुम्ही रुग्णांची जी निवड आहे ती खरं तर करणं फार महत्वाचं आहे. तर कशा पद्धतीनं तुम्ही रुग्ण बघता की हा रुग्ण आपल्याकडे आलेला आहे आणि याच्यावर अशा अशा प्रकारची शस्त्रक्रिया आपल्याला करायची, काय सांगा. गुडघे रिप्लेसमेंट करत असताना एक वयाचा क्रायटेरिया आहे. जसं की आता हे रिप्लेसमेंटचं लाईफ एक 20-25 वर्षापर्यंत आहे. तर रिप्लेसमेंट गुडघ्याची जी आहे ती केवळ 60 वर्षाच्या नंतरच आपण करतो, 55 ते 60 वर्षाच्या नंतर करतो. ज्या रुग्णांना इन्फ्लामेटरी आर्थरायटिस आहे, ऱ्युमॅटिक आर्थरायटिस आहे, अशा रुग्णांमध्येच केवळ आपण ज्यांचं वय कमी आहे अशा रुग्णांमध्ये करू शकतो. पण हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जी आहे याच्यामध्ये वयाचं काही अट नाही आहे. 25व्या वर्षी बी करू शकतो आपण, 30व्या वर्षी करू शकतो, कारण की ते मेजर वेट बेरिंग जॉईंट आहे आणि त्याला वेट करायला नाही पाहिजेत आपण. तर एक पहिला क्रायटेरिया जो आहे वय आहे. दुसरं ते रुग्णाला जे आहे जॉईंटचं जो आहे तर खरंच त्या ऑपरेशनची गरज असली पाहिजेत, या गोष्टी बघायला पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट त्या रुग्णाला काही कॉम्प्लिकेशन असल्या पाहिजे. शस्त्रक्रियाच्या नंतर त्या पेशंटला काही प्रॉब्लेम होऊ नये याची अगोदरच खाते जमा करायला पाहिजेत आणि नंतर याचं ऑपरेशन करायला पाहिजेत आपण. नक्कीच. मला वाटतं असे पेशंट तुमच्याकडे आलेले आहे आणि त्यांनी सुद्धा आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. अशा रुग्णांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण ऐकून घेऊया. आपलं नाव इमलबाई गोडबोले, राहणार वायगाव, तालुका जिल्हा नांदेड. वय 56. 8 वर्षापासून त्रास होता आपल्याला गुडघ्याचा. त्याच्यानंतर मग बाजूत पडून राहिलो बघा 1 वर्ष. 1 वर्ष हालचाल नव्हती. म्हणजे आता आमच्या बहिणीची तब्येत व्यवस्थिशीर आहे. गुडघ्याचं ऑपरेशन झाले तेव्हापासून सगळं घरचं काम करीत गंगाला जाते, धुवून आणते, पाणी हापशाचं भरून भांडा भरून आणते. घरी आता एकलीच आहे ती काम करायला. माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर मला वाटते की मला नवीन जीवनदान भेटलं. खूप खूप सरांना आभार मानतो मी. गाडगे सरांना खूप खूप आभारी मानतो. धन्यवाद सर.
डॉक्टर, आता ज्या पद्धतीनं रुग्णांनी प्रतिक्रिया दिली की त्यांना सुद्धा तुमच्याकडे आल्यानंतर किती फरक पडला, गुडघेदुखीचा किती त्रास होता आणि त्यानंतर किती फरक पडलेला आहे त्यांना, मला वाटतं गुडघेदुखीबद्दल सुद्धा आपण बोललो. तर आता रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही म्हणजे नेमकी काय, मला वाटतं ती आधी सगळ्यात प्रेक्षकांना सांगा आणि त्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे ते सुद्धा जाणून घेणं फार महत्वाचं आहे. काय सांग? शस्त्रक्रियामध्ये कसं आहे, आता ॲडव्हान्समेंट जे आहे ते होत चालले वरचीवर. जसं आता नेव्हिगेशन अगोदर आलं होतं, आता रिप्लेसमेंट जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया एक नवीन टूल आलेलं आहे मार्केटमध्ये. पण जॉईंट रिप्लेसमेंट रोबोटिकचा असा जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये काही रोल नाही आहे. आपण असं आतापर्यंत फारसं असे रिसर्च पेपर बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीने रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया आणि रोबोटिक रिप्लेसमेंट शस्त्रक्रियामध्ये असं पेशंटचं कंपॅरिझन करण्यात आलं तेव्हा असं सापडलं की बाबा याचे शस्त्रक्रियाचे फायदे नाहीत, तोटे जास्त आहेत. रोबोटिक रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाचे तोटे काय आहेत, तर जसं रोबोटिक रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जास्त वेळ लागतो. दुसरा मुद्दा म्हणजे रोबोटिक रिप्लेसमेंट शस्त्रक्रियामध्ये जे ट्रॅकर वापरलं जातं त्याच्यामुळे 6 हप्त्याच्या नंतर पेशंटमध्ये काही फ्रॅक्चर झालेले आहेत. आणि जवळपास दोन्ही रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया जर आपण जर कंपॅरिझन केलं रोबोटिक आणि पारंपरिक पद्धतीने केलं तर याच्यामध्ये पेशंटला कसल्याच प्रकारचा फायदा नाही, पण सर्जनला याचा फायदा होऊ शकतो. ज्या डॉक्टरांना शस्त्रक्रियाच्या विषयी जसं टेक्निक माहीत नसेल त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट रोबोटिक्सनुसार त्याचा फायदा होऊ शकतो, पण रुग्णांना रोबोटिक्सचा काही उपयोग नाही. अच्छा, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रुग्णांना त्याचा जास्त करून फायदा नाहीये रोबोटिक सर्जरीचा, जे डॉक्टर्स आहेत त्यांना मात्र त्याचा नक्कीच फायदा होतोय. तर जॉईंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेमुळे सुद्धा उद्भवणारे काही फायदे आणि तोटे आहेत. तर हे फायदे तोटे नेमके काय आहेत आणि जर तोटे असतील तर ते तुम्ही कशा पद्धतीने दूर करता तुमच्याकडे आल्यानंतर? रिप्लेसमेंट शस्त्रक्रियाच्या नंतर आपण आता डिस्कस केलं की मुख्य सगळ्यात मोठा कॉम्प्लिकेशन जे असेल तर इन्फेक्शन आहे, जंतू संसर्ग. दुसरं जे कॉम्प्लिकेशन आहे ते त्या ऑपरेशन केल्याच्या नंतर होणारे धोके जे आहेत त्याच्यामध्ये पेरिप्रोस्थेटिक फ्रॅक्चर की सर्जरी केल्याच्या नंतर जे होणारे फ्रॅक्चर्स किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस. तर पहिला जे मुद्दा जो आहे आपण इन्फेक्शन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑपरेशन थिएटरचे एन्व्हायरमेंट. सर्जरी जे तुम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये करता ते लॅमिनार फ्लो ऑपरेशन थिएटर असलं पाहिजेत. पेशंटमध्ये रुग्णामध्ये प्रॉपर अँटीबायोटिक प्रोफिलॅक्सिस दिलं पाहिजेत, चांगल्या कंडिशनमध्ये सर्जरी केली पाहिजेत आणि शस्त्रक्रियाच्या नंतर रुग्णाने त्याची काळजी घेतली पाहिजेत. हे जर इन्फेक्शनचं. दुसरं आहे जे ते फ्रॅक्चर जे आहेत, जर चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली आणि रुग्णाची व्यवस्थित निवड झाली असेल तर फ्रॅक्चर देखील होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट आहे डीप व्हेन थ्रोम्बोसिस. डीप व्हेन थ्रोम्बोसिस जर वेगवेगळ्या व्यवस्थित व्यायाम जर केले रुग्णांनी किंवा इकोस्प्रिन नावाची गोळी खाली असेल किंवा वेगवेगळे औषधं जर घेतले तर रक्ताची गाठ तयार होणार नाही आणि पेशंटच्या जीवाला काही धोका होणार नाही. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की रुग्णांनी येण्याआधी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे किंवा तुमच्याकडे रुग्ण आल्यानंतर तुम्ही त्याची कशा पद्धतीने काळजी घेता, असे एक रुग्ण तुमच्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे डॉक्टरांबद्दल आपण जाणून घेऊया. माझ्या गुडघ्याचा 12 वर्ष झालं मला त्रास होता. दोन्ही असे कोणीकडे घसू लागले, चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. गुडघ्याचं ऑपरेशन केलं तर मला आता चालता फिरता यायला काही त्रास. चालताना आणि बसताना उठताना खूप त्रास होत होता आणि त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही विविध ठिकाणी पुणे, हैदराबाद सारख्या ठिकाणी किंवा औरंगाबाद सारख्या ठिकाणी, नांदेडला, परभणला सर्वत्र फिरलो. मात्र परमनंट इलाज याच्यावर काही निघत नव्हता आणि ऑपरेशन करायची हिंमतही होत नव्हती. पुण्यासारख्या मोठमोठ्या हॉस्पिटलला आम्ही भेट दिली पण ऑपरेशनशिवाय पर्याय दिसत नव्हता. मात्र डॉक्टर आत्माराम गाडगीळ यांच्या डेक्कन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या विश्वासार्हतेने किंवा त्यांनी घेतलेल्या जबाबदारीमुळं आम्हाला थोडासा विश्वास बसला आणि त्यानंतर आम्ही 23 फेब्रुवारीला त्यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन ऑपरेशन करण्यात आलं. अत्यंत चांगल्या पद्धतीने ते ऑपरेशन झालं आणि त्यानंतर आता चालताना, वडिलाला बसताना, उठताना कुठलाही त्रास नाही आणि पूर्वीप्रमाणे जी निगेटिव्हिटी वडिलामध्ये तयार झालेली होती ती निगेटिव्हिटी जाऊन आता पुन्हा पॉझिटिव्हिटीने पुन्हा आणखीन जोमानं कामाला लागलेली आहे. तर ज्या पद्धतीनं मला वाटतं आता रुग्णांनी सांगितलं की त्यांना सुद्धा तुमच्याकडे आल्यानंतर किती फरक पडलेला आहे, आधी त्यांना किती त्रास होता आणि आता त्यांना त्याच्यातनं कशी मुक्ती मिळालेली आहे. तर गुडघेदुखीसाठी बिना शस्त्रक्रिया सुद्धा काही उपचार आहेत का आणि नेमके कसे ओळखावेत किंवा कधी ओळखावं की मला खरं तर हा गुडघेदुखीचा त्रास होतोय? जर वेळीच पेशंट तुमच्याकडे आला तर या सगळ्यातनं त्याला लवकर मोकळीक मिळू शकते. कधी ओळखावं, कसं ओळखावं आणि केव्हा तज्ञांकडे जावं, काय सांगू? प्रत्येक ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्या प्रत्येक रुग्णाला ऑपरेशनची काही गरज नाही. काही त्याच्यामध्ये एक क्रायटेरिया आहेत की बाबा ज्या पेशंटचं ऑस्टिओआर्थरायटिसची ग्रेडिंग 4 पेक्षा जास्त असेल किंवा ज्यांच्या पायाचा बाक आला असेल खूपच आणि ज्यांचं एवढं झाल्याच्या नंतर दैनंदिन ऍक्टिव्हिटी जे आहेत पेशंटला रुग्णाला ज्या करता येत नाहीत त्या रुग्णांनाच फक्त शस्त्रक्रिया केली जाते. आणि बाकीच्या रुग्णांसाठी खूप सारख्या नवीन ट्रीटमेंट आलेल्या आहेत. जसं की आता गुडघ्याच्या आतमध्ये इंजेक्शन देऊन आपण ते त्रास जो आहे ते पेशंटचा रुग्ण कमी करू शकतो. काही व्यायामाने आपण कमी करू शकतो त्रास.
त्याच्यानंतर छोट्या सर्जरीज असतात आता ज्याच्या रिप्लेसमेंट सोडून देखील, ज्याला की हायटिबल ऑस्टिओटॉमी असे म्हणतात, त्या देखील शस्त्रक्रियानं रुग्णांना मोठं ऑपरेशन टाळू शकतो आपण. आणि याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम. आपल्याला म्हणजे गुडघेदुखीचा त्रास होऊ नये याच्यासाठी आपण आता 30-40 वर्षापासूनच आपण व्यायाम करायला सुरू करायला पाहिजे. दैनंदिन रोज जवळपास बेसिक गोष्टी म्हणजे 40 मिनिटं रोज चालणं गरजेचं आहे, वजन आपलं कमी ठेवणं गरजेचं आहे आणि ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे, जेणेकरून की आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होणार नाही, कोणा जॉईंटचा त्रास होणार नाही, याची आपण स्वतःच काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच. बिना उपचार मी जसं म्हटलं की असे काही आहेत का गुडघेदुखीसाठी, काय सांगू शकतात? बिना उपचार जे आहेत मॅडम, ते फक्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम, फिजिओथेरपी जे आहेत, विशेष प्रकारचे जे गुडघ्याचे व्यायाम जर केले तर तुमचा गुडघेदुखीचा फार त्रास कमी होऊ शकतो. नक्कीच. आज आपण डॉक्टर वेगवेगळ्या विषयावर जसं बोललो, गुडघेदुखीबद्दल बोललो, जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल बोललो, रोबोटिक सर्जरी बद्दल बोललो, मात्र सगळ्यात आधी आपण जे बोललो ते हिप जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल. अशा एका रुग्णाची प्रतिक्रिया सुद्धा तुमच्याकडे आलेली होती किंवा असा एक रुग्ण तुमच्याकडे आलेला होता, आधी आल्यानंतर त्याला खूप त्रास होता, मात्र तुमच्याकडे उपचार घेतल्यानंतर त्याला बराच फरक पडलेला आहे. काय सांगू शकता? ते व्हिडिओ काय मॅडम, म्हणजे आता फार रुग्णामध्ये भीती आहे की बस ऑपरेशनच्या नंतर काय होऊ शकतं आपल्याला. अशासाठी जवळपास एक 34 वर्षाचा पेशंट आहे, ज्यांना सर्जरी, ते एक शेतामध्ये काम करणारे शेतकरी आहेत, ते ट्रॅक्टर चालवतात. शस्त्रक्रियेच्या नंतर ते खाली बसू शकत नव्हते. ते आपण एक व्हिडिओ बघतो की ज्याच्यामध्ये चालता देखील येत नाही त्यांना. तर हाच रुग्ण जर शस्त्रक्रिया झाल्याच्या नंतर पूर्ण काम करू शकतो, ट्रॅक्टर चालवू शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो. नक्कीच. ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे रुग्ण तुमच्याकडे आले आणि त्यांच्यावर तुम्ही उपचार पद्धती वेगवेगळ्या पद्धतीची केली, तर मला सगळ्यात आधी आता हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की रुग्णांनी खरं तर केव्हा डॉक्टरांचं योग्य मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं योग्य तज्ज्ञ त्यांना मिळणं आवश्यक असतं. कसं ओळखावं की हा माझ्यासाठी योग्य डॉक्टर आहे आणि मी ह्याच्याकडे ट्रीटमेंट घेणं खरंच गरजेचं आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पहिली गोष्ट आपल्याला त्रास आहे का नाही ते ओळखणं अगोदर. गुडघेदुखीचा त्रास जर असेल तुम्हाला, तर त्रास असेल तर त्याचं निदान करणं गरजेचं आहे. जर ऑर्थोपेडिक सर्जन जे आहेत, तुम्ही ऑर्थोपेडिक्स आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन या दोन्ही डॉक्टरकडे जाऊन तुम्ही त्याचं ओपिनियन घेऊ शकता आणि त्यांच्याकडे त्यांची ट्रीटमेंट करू शकता तुम्ही. डॉक्टर, आज खरं तर आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. जॉईंट रिप्लेसमेंट असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, गुडघेदुखी असेल, रोबोटिक सर्जरी असेल, या सगळ्यावर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना खरं तर खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.